बीड पासून सुरुवात करायची झाली तर बीडला खूप महत्व आलेलं आहे सध्या. बीड म्हणजे हे आमच्या आजोबांपासून सगळ्यांनी रेल्वेचं स्वप्न बघितलंय ऍक्च्युली आणि ती आमच्या तिसरी चौथी पिढी आहे ज्यांना दरवेळी निवडणुकीत रेल्वे येणार हेच आश्वासन. हो, अजून त्याच विषयावर निवडणुका लढवल्या जातात. अजूनही तीच परिस्थिती. आता मला असं वाटतं की नेत्यांनी फक्त एवढंच बघितलं पाहिजे की म्हणजे काय हेरायचं. चांगलं नेतृत्व नेहमी टॅलेंट हेरत असतं आपल्या भागात. बरोबर. पण नेतृत्व बदलत गेलं तसं सगळ्याच भागांमध्ये पूर्ण आपल्या देशात ही पद्धत आली की नेते आता गुंड हेरत आहेत, गुणवत्ता नाही. त्यामुळे सगळीकडची परिस्थिती बिघडली. फक्त एक बीडवर फोकस जास्त झालाय. जरा मुळात पाणी, वीज किंवा हे सगळे जे प्रश्न आहेत याच्यावर राजकीय हस्तक्षेप कशाला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे पाणी आहे, पाणी मी या गावाला सोडायचं की नाही, पाणी इथे सोडायचं की नाही, हा प्रश्न जर राजकारणात नसेल तर कुठला शेतकरी नेत्याला नमस्कार पण करणार नाही, आमदाराला नमस्कार पण करणार नाही. कारण मला काय करायचं, मला माझ्या शेताला पाणी येतंय ना, मी राजकारणात पडणारच नाही. पण आमची मूळ अडचण अशी आहे की पाणी येईल का, वीज येईल का, लाईट त्या गावात असण्यासाठी पण राजकारणावर अवलंबून. म्हणून हे राजकीय लोकांचं महत्व वाढलंय. कारखान्यापासून, दुधापासून ते अगदी वाळूपासून सगळं राजकीय लोकांनी ताब्यात घेतलं. त्याच्यामुळे डे टू डे प्रत्येक गोष्टीला त्याला नमस्कार करावा लागतो, प्रत्येक गोष्टीला अवलंबून राहावं लागतं. मग मतदान फिक्स होऊन जातं. ओके. मग ती मतदान एकदा तुमचं फिक्स झाल्यावर वारंवार तीच माणसं निवडून येतात. म्हणून हे सगळं सत्ता केंद्र ताब्यात घेतात आणि ते प्रॉब्लेम सोडवणं लोकांचं म्हणजे स्वतः प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम सुटला तर त्यांना किंमत नाही होणार. करेक्ट आहे.